तर सोलापूरच्या तरुणाचा जीबीएस मुळेच मृत्यू झाल्याची डॉक्टरांना सुद्धा शंका आहे। शंका निरसनासाठी मृतदेहाचा व्हिसेरा पुढच्या तपासणीसाठी पाठवण्यात आलाय। अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी एबीपी माझाला या संदर्भात माहिती दिली आहे। सोलापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये काल शवविच्छेदन झाले। 4 विविध विभागाच्या डॉक्टरांनी हे शवविच्छेदन केलं। मृत रुग्ण 40 वर्षांचा आहे। मेंदू, रक्त, आतड्यांचे नमुने हे तपासणीसाठी आता पाठवण्यात आलेले आहेत। एक पेशंट प्रवीण आहे, 40 वर्ष वय त्याचं होतं। तो प्रायव्हेट हॉस्पिटल बहुतेक रुग्णालय डिटेल मला माहीत नाही, पण तो 26 तारखेला डेथ झालेली आहे। आणि मला आमच्या पीएमजी डॉक्टरांना फोन आला की अशी बॉडी आलेली आहे। तर त्यांना म्हटलं की ऑलरेडी ते एमएलसी राहतं, म्हणजे जेव्हा काही डेथ डॉक्टरना काही सस्पेक्ट होतं तेव्हा ते एमएलसी करतं। एमएलसी डेथ एमएलसी केल्यामुळे आपण एमएलसी पीएम केलं, पण आउट ऑफ इंटरेस्ट म्हणून मी आमचे जे पॅथॉलॉजिस्ट आहे आणि मायक्रोलॉजिस्ट यांना सुद्धा सांगितलं की पीएम तुम्ही अटेंड करा। आणि पीएम केल्यानंतर त्यांच्या अशा निदर्शन आलं की प्रोव्हिजनल डायग्नोसिस त्यांनी दिलेलं आहे की प्रायमा फेसी त्यांना ती गियाबारी वाटते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।